नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी अतिशय दुःखद बातमी. 71 लाख लाडक्या बहिणींना यापुढे कधीच मिळणार नाहीत 1500 रुपये. नेमकं कारण काय जाणून घ्या या व्हिडिओमधून. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या 71 लाख लाडक्या बहिणींचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बंद होणार आहे आणि हा हप्ता नेमका कोणत्या कारणांमुळे बंद होणार आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्याचसोबत नेमकं तुमचं सुद्धा नाव या यादीमध्ये आहे का याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग बघूयात ह्या 71 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता हा नेमका कोणत्या कारणामुळे बंद होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 71 लाख महिलांचा अर्ज बाद यापुढे कधीच मिळणार नाहीत 1500 रुपये. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय दुःखद बातमी ही असणार आहे की यापुढे लाडक्या बहिणींना कधीच 1500 रुपये मिळणार नाहीत. यामध्ये बघा, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार त्याआधीच 71 लाख लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद झाल्याची बातमी समोर आली आहे. या महिलांना यापुढे कधीच 1500 रुपये हे मिळणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या ज्या 71 लाख लाडक्या बहिणी आहेत, या 71 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद होणार आहे. या पाठीमागची जी कारण आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. चला तर मग बघूयात ह्या 71 लाख लाडक्या बहिणींचा अर्ज कशामुळे बाद झालेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. दरम्यान सुरुवातीला जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा लाभार्थी महिलांची संख्या 2.4 कोटी इतकी होती. बघा, जेव्हा आपली ही लाडकी बहीण योजना सुरू झाल्या या लाडकी बहीण योजनेमध्ये सहभाग घेणाऱ्या महिलांची संख्या जी होती ती 2.4 कोटी इतकी मोठी संख्या होती. यानंतर लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. सध्या या योजनेत फक्त 1,75,00,000 लाभार्थी महिला आहेत. बघा, सध्याची ही योजना आहे आपली, या योजनेमध्ये फक्त 1,75,00,000 लाभार्थी महिला आहेत आणि लाडकी बहीण योजनेत 90 लाख महिलांनी केवायसी पूर्ण केली असल्याची माहिती समोर आली आहे. बघा, ह्या 1,75,00,000 महिलांपैकी फक्त 90 लाख महिलांनीच योग्य प्रकारे केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी ही केवायसीची प्रक्रिया ही अद्यापपर्यंत पूर्ण केलेली नाही किंवा लाडक्या बहिणींकडून ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना काही चुका झालेल्या आहेत, या चुकांमुळेच लाडक्या बहिणींचा हा हप्ता थांबलेला आहे. ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचा लाभ हा कायमचा बंद झाला आहे. बघा, मी तुम्हाला आता सांगितलं की ज्या लाडक्या बहिणींनी ही केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही अशा लाडक्या बहिणींचा लाभ हा कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. चला तर मग पुढे बघूयात की लाडक्या बहिणींचा लाभ बंद होण्याची कारण काय आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा सरकारने सरसगट सर्व महिलांना पहिला लाभ दिला होता. त्यानंतर महिलांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांचा लाभ हा बंद करण्यात आला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण जेव्हा सुरू झाली त्या लाडकी बहीण सुरू झाल्या 2.4 कोटी महिला ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व महिलांना, सर्व लाभार्थी महिलांना सरकारनं 1500 रुपये प्रति महिन्याप्रमाणे पैसे दिलेले आहेत आणि त्यानंतर सरकारनं या गोष्टीची पडताळणी केली की खरोखरच ह्या महिला या निकषामध्ये बसत आहेत का, आणि ज्या महिला या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांचा लाभ सरकारनं बंद केलेला आहे. त्यानंतर लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. केवायसी न केलेल्या महिलांचाही लाभ बंद करण्यात आला आहे. बघा, ज्या महिलांनी ई केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद करण्यात आला आहे. याच सोबत अनेक महिलांनी केवायसी मध्ये चुका केल्या आहेत. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की ज्या महिलांनी ई केवायसी केलेली आहे परंतु त्यांच्याकडून ई केवायसी करताना काही चुका ज्या झालेल्या आहेत या चुकांमुळे सुद्धा त्या लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद करण्यात आला आहे. त्यानंतर भविष्यात चुका सुधारल्यानंतर त्यांचा लाभ हा पुन्हा सुरू केला जाईल. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जी ही केवायसी प्रक्रियेमध्ये जर तुमच्याकडून जर काही चूक झालेली असेल किंवा तुमच्याकडून न कळत सीएससी केंद्रावाल्याकडून तुमच्या ई केवायसी प्रक्रियेमध्ये चूक झाली असेल तर ही चूक सुधारण्यासाठी तुम्हाला 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. 30 एप्रिल पर्यंत तुम्ही तुमच्या ई केवायसी मध्ये सुधारणा ही करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचे पैसे इथून पुढे मिळणार आहेत. अन्यथा तुमचे सुद्धा हा 1500 रुपये तुम्हाला मिळणं बंद होऊ शकतं महिलांनो. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर 30 एप्रिलच्या अगोदरच ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, 71 लाख महिलांचा लाभ सध्या बंद करण्यात आला आहे. यातील काही महिला निकषात बसत नाहीत तर काहींनी केवायसी केली नाही. प्रत्यक्ष पडताळणीमध्ये या महिला अपात्र ठरल्या आहेत. यामुळे या महिलांना यापुढे कधीच 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना
बहिणींनी केवायसी केलेली नाही किंवा केवायसी करताना त्यांच्याकडून काही चुकी झालेली आहे किंवा ज्या महिला त्या लाडकी बहीण योजनेचा निकष पूर्ण करत नाहीत, अशा सर्व लाडक्या बहिणींचा अशा एकूण 71 लाख लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे त्यांना कधीच 1500 रुपये हे लाडकी बहीण योजनेचे मिळणार नाहीत. अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला नेमका कोणत्या 71 लाख महिलांचा हप्ता हा बंद करण्यात आला आहे आणि नेमका कोणत्या महिलांचा हप्ता हा इथून पुढे सुरू राहणार आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आणि लाडकी बहीण योजनेच्या पुढील अपडेटसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.